कुठेतरी सुख आलं पाहिजे तर हा आमदार कामाचा, नाही तर आमदार काय कामाचा. बांधवांनो, तुम्ही कधी बी या. 288 आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत. 288 आमदारामध्ये हा एकमेव तुमचा आमदार आहे की गुराच्या गोट्यामध्ये झोपतोय. गुराच्या गोट्यात झोपतो. काकासाहेब साठे मला म्हणले, आमदार साहेब हे काय? म्हणलं काका ही काय म्हणजे जे आहे ते आहे. 15 एकर जमीन आहे म्हणलं, जी मी स्वकर्तृत्वानं कमवली. 50 वर्ष चालू आहे. 2 मुलीचा बाप आहे म्हणलं. गुंठाभर म्हणलं बापाची जमीन नव्हती. बापच टांगा चालवायचं, झोपडपट्टीत राहायचं. जमीन कुठलं घर कुठलं काय. आणि त्या 15 एकर मध्ये कधी आला माझ्याकडे एक लोक भेटण्यासाठी एक माझ्याकडे हॉल आहे पत्र्याचा, आणि दुसरा हॉल आहे माझ्याकडं 30-40 जित्रा पाहिजे. म्हशी आहेत, गाय आहे, आवड आहे. आणि त्या आवडीमुळं माझ्याकडे कुठला 100 कोटीचा बंगला नाही, 50 कोटीचा बंगला नाही, 200 कोटीचा बंगला नाही. या आंबेडकर पाटील 100 कोटीच्या बंगल्यात राहतोय. हा 4 खोल्याचं घर. ती मी बायकोला मी सांगितलं, बाबा माझी मी गोट्यात झोपतो. हा एसी नको, पंखा नको, काय नको. सरकारनं 2-2 पोलीस दिलेत बंदोबस्त. आता ह्यांना एवढी अडचण निर्माण झाली की चला आमदार गोट्यात झोपतोय, मग आपल्यासाठी एक खोली असावी. म्हणलं तुम्हाला जर खोली दिली तर रात्री आमचा कार्यक्रम व्हायचा म्हणलं. आम्ही आनंदकर पाटलाची 40 वर्षाची दादागिरी मोडून आमदार झालो म्हणलं. आणि तुम्हाला सरकारनं नेमले म्हणलं माझा बॉडीगार्ड म्हणजे माझं संरक्षण करण्यासाठी. तुम्हाला रायफली दिल्यात, बंदुका दिल्यात, ह्या आमदारला काही झालं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला सरकारने नेमले. आता आमदार गोट्यात झोपतो म्हणलं, तुम्हालाही गोट्यातच झोपावं लागलं. मग माझ्या बायकोला मी सांगितलं की माझ्यासाठी एक बाज होता म्हणलं, आता म्हणलं 2 बाज बनव. त्या बाजवाल्याला बोलव, त्याला 2 बाज बनव. मग आमदार म्हणून मी त्या गोट्यात झोपलो की माझ्या ह्या साईडला एक पोलीस बाजावर आणि ह्या साईडला एक पोलीस बाजावर. हा सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणारा आमदार आहे. 200 कोटीचा बंगला असू द्या, नाही तर 100 कोटीचा बंगला असू द्या, नाही तर किती मोठा बंगला असू द्या, ज्या वेळेला जीवनात तुम्ही जगाचा निरोप घेता काय होईल. दिलीप माने असं पंढरपूरची 17 गावं, मोहोळची 104 गावं, मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूरची 24 गावं, असा हा 3 तालुक्याचा मोहोळ विधानसभा मतदारसंघ. एका दुसरं काम राहिलं तरी बी आता एक तरुण आमचा मित्र म्हणला की आमदार साहेब असं आहे, निश्चितपणानं तुझं काय काम राहिलं असेल आणि माझ्या हातातून जर शब्द गेला असेल तर माझं आडनाव खरे लक्षात ठेव. मी कधी आम्हाला डाग लागू दिला नाही. कारण दुष्काळ पडला त्यावेळेला 17 टँकरनं मी मोहोळ तालुक्याला पाणी पाजत होतो. 20,000 लिटरचे टँकर होते. सामाजिक बांधिलकी जपणारा मी कार्यकर्ता. ठीक राहिला असं तुझं काम ताबडतोब पूर्ण केलं जाईल एवढं आश्वासन मी या सगळ्या क्रमवासियांच्या समोर देतो. आज आपण दारपळ फाटा, या दारपळ फाट्यापाशी आपल्या अनेक मुली या आता बस स्टॉपला थांबायच्या बसची वाट बघत. संजय लंबेंनी माझ्याकडे मागणी केली, भाऊ ऊन असेल, वारा असेल आणि पाऊस असेल,
तर मुली छत्री घेऊन भिजतायत. ऊन असेल तर कड्या उन्हात त्यांना थांबावं लागते. म्हणून ताबडतोब आमदार फंडातून आपण त्या शिकणाऱ्या मुलींसाठी जोपर्यंत एसटी किंवा जोपर्यंत बस येत नाही तोपर्यंत ती चांगली सुरक्षित आपल्या त्या बस स्टॉपला थांबली पाहिजे. त्याच्यासाठी आपण दारपळ फट्याला 5 लाख रुपये आमदार फंडातून एक चांगला सुंदर असा बस स्टॉप आणला. त्याचंही उद्घाटन आता माझ्या हस्ते झालं. सुधाकर मुटकुळे घर ते नवनव मुटकुळे घर या घराच्या दरम्यान आपण 10 लाख रुपये खर्च करून माझ्या आमदार फंडातून आपण कॉन्क्रीटचा एक सुंदर रस्ता बनवला. त्याचंही उद्घाटन आता माझ्या हस्ते करण्यात आलं. उमेश दादा बी आपले माझ्या बरोबर होते. शिवराम नाना ते करी घर ते भीमराव डोके घर या दरम्यान आपण 10 लाख रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता, एक सुंदर रस्ता बांधून पूर्ण केला. त्याचंही उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं. पंचशील नगर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला माझी पत्नी तृप्ती खरे आल्या होत्या आणि पंचशील नगर मध्ये सर्व महिलांनी माझ्या पत्नीकडे मागणी केली होती की ताई, पाऊस आल्यानंतर जे पाणी येते ते पाणी सगळं आमच्या घरामध्ये जाते. ती मागणी माझ्या डोक्यामध्ये होती आणि ताबडतोब आपण 10 लाख रुपये त्या पंचशील नगरमध्ये मंजूर करून त्याचं टेंडर झालं. त्याचा नारळ सुद्धा माझ्या हस्ते फोडण्यात आला. ते काम 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. बांधवांनो, कळमणमध्ये मी आमदार होण्याच्या अगोदर आपलं जे कळमणचं खंडोबा मंदिर आहे त्या खंडोबा मंदिरामध्ये कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला कळमणवासियांनी माझ्याकडे मागणी केली होती की भाऊ, हे खंडोबाच्या मंदिराचा जो रथ आहे तो रथ गेली 700 वर्ष झालं. एक जुनी परंपरा आहे म्हणले आमच्या खंडोबाची त्या रथाची. आणि वर्षातून फार मोठी यात्रा निघते त्यावेळेला तो रथ बाहेर काढला जातो. परंतु आमच्या रथ ठेवण्यासाठी त्या मंदिराला चिटकूनच एक मोठं हॉल आपण बांधून द्यावा. मी संजय लंबेंना सांगितलं, संजय ठेकेदार घे आणि ठेकेदाराकडनं ते काम चालू कर. ते काम ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला मी त्या काम पूर्ण करा आणि त्या पूर्ण झालेल्या कामामध्ये आपला रथ ठेवा. आणि त्या रथाची पूजा करण्यासाठी मी निश्चितपणानं कळवणला येईल. बांधवांनो, त्यावेळेला मी कळवणला आलो. खंडोबा हे आमचं कुलदैवत. जेजुरीच्या खंडेराया जागराला यावं मल्हारी म्हणतं निळकोट कोट घ्या. जसं तुमचं कुलदैवत तसं माझंही कुलदैवत. त्यावेळेला त्या रथाच्या पूजा केल्यानंतर त्या मंदिरामध्ये कार्यक्रम झाला होता. गावकऱ्यांनी, कळमणवासियांनी आणि खंडोबावरती प्रेम करणारी जी आपली सगळी गावकरी होती त्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवला होता. आणि त्या सत्काराला उत्तर देताना
मी बोललो होतो की निश्चितपणानं खंडोबा रायाचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असणार आणि 2024 ला जरा थोडं शांत बस रे कालवा कोण हवालदार बघा बरं तिकडे जरा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीला गाडण्यासाठी मोहोळची जनता रस्त्यावरती उतरली, उत्तरची जनता रस्त्यावर उतरली, पंढरपूरची 17 गावं रस्त्यावर उतरली. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल झाला आणि 23 नोव्हेंबरला दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही आंदोलकरांची गाडून तब्बल 31,000 मतांनी हा टांगवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून तुम्ही निवडून दिला. त्याच्यामध्ये कळमनचा सिंहाचा वाटा होता. या जन्मामध्येच नाही तर 7 जन्मात सुद्धा मी कळमनकरांचे उपकार कधी विसरू शकणार नाही. 40 वर्षाची अनगरकर पाटलाच्या घरामध्ये असणारी सत्ता उचलून लावण्याचं काम, महान काम आपण केलं. ज्या वेळेला बिरोबा मंदिराचं मी त्या खंडोबाच्या मंदिरापासून बिरोबाच्या मंदिरापाशी आलो होतो, त्यावेळी बिरोबा मंदिरापाशी असणाऱ्या सर्व आपल्या भक्तांनी संजू मला तिथे घेऊन गेला आणि सांगितलं की आपल्याला बिरोबा मंदिराचं रंगकाम पूर्ण करायचं आहे भाऊ. मी कधीही खिशाकडे बघितलं नाही. ताबडतोब आपल्या बिरोबा मंदिराचं रंगकाम पूर्ण करून दिलं आणि मग नंतर कळमनला मी मग त्या बिरोबाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आलो. हा राजू खरे दिल्या शब्दाला जागणारा राजू खरे. गरिबी काय ही मी पाहिलेली आहे. वडील टांगा चालवायचे आणि एक टांगेवाल्याचा मुलगा म्हणून झोपडपट्टीतून शिक्षण घेत असताना 10वी पर्यंत मी कंदिलावरती अभ्यास करायचो आणि त्यानंतर महाविद्यालयीन जीवन काम करत करत शिकायचं, काम करत करत समाज कार्य करायचं. असं करत 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 गेली 35 वर्ष मी बी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम केलं. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास करताना जरी मी तुतारीचा आमदार असलो तर मला अडचण कधी पडत नाही, कारण एकनाथ शिंदे साहेबांचा प्रचंड मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी. आता उमेश दादा माझ्या बरोबर होते, काकासाहेब साठे माझ्या बरोबर होते विधानसभेच्या निवडणुकीला, मनोहर डोंगरे माझ्या बरोबर होते, विजयराज डोंगरे माझ्या बरोबर होते. ही सगळे सहकारी हा होत करू पोरगा आहे आणि हा आमदार झाला पाहिजे म्हणून सगळ्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणून मी आमदार झालो. बांधवांनो, आमच्याकडे कोण गरीब आला त्याला ऑपरेशन साठी मदत पाहिजे, मी त्या गरीबालाही मदत करतो. कोण गरीब आला त्याच्या मुलीचं लग्न आहे, परिस्थिती एकदम नाजूक आहे, मी बी 2 मुलीचा बाप आहे, त्या गरीबाला सुद्धा लग्नाला मदत करतो.
कोण गरीबाला पोरग हुशार आहे, वर्गामध्ये 95% मार्क आहेत, परंतु फी भरायला पैसे नाहीत, त्यामुळे शाळेत न काढले, कॉलेज मधून काढले. त्याही गरीबाला म्हणजे काही नाहीच नाही. लक्षात ठेवा, आईच्या रुद्रामधून ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्यावेळेला आपण नागडा येतो, आणि ज्या वेळेला या जगाचा निरोप आपण घेतो त्यावेळी 100 किंवा 150 रुपयाचं कफन आपल्या अंगावर पांढऱ्या कलरचं असतं. आमच्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूतगिरणी नाही, माझ्याकडे बँक नाही, माझ्याकडे अनगरकर पाटलासारखा नक्षत्रासारखा दारूचा कारखाना नाही, माझ्याकडे शाळा नाही, माझ्याकडे कॉलेज नाही. बांधवांनो, माझ्याकडे पिठाची चक्की सुद्धा नाही, परंतु आमची दानत आहे. आयुष्यात या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय, या उदात्त भावनेतून समाजाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. हे आपलं आयुष्य समाजाच्या कामाला कुठंतरी उपयोगी पडलं पाहिजे. ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जपली. गेली 35 वर्ष ज्यावेळी शिवसेनेमध्ये काम करत होतो त्यावेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूल मंत्र बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिला. 20% सुद्धा राजकारण कधी आम्ही केलं नाही. 100% समाजकारण करण्याचं काम केलं. पंढरपूरला राहणारा राजू खरे, कळमणमध्ये संजय लंबे असतील, वडाळ्यामध्ये काका असतील, आकाश आहे, इथं उमा मॅडम आहेत, असे कित्येक कार्यकर्ते पदाधिकारी हे जुडले गेले. कामाचा माणूस आहे, लोकांसाठी काम करणारा माणूस आहे, आणि हा माणूस आमदार झाला पाहिजे. बांधवांनो, आज 1 वर्ष झालं आमदार झालो. आपण 70 ते 80 लाख रुपयाचा निधी हा कळमण गावासाठी दिला. आताही लवकरच तुमची जवळजवळ संजय 21 लाख रुपयाची व्यायामशाळा ती सुद्धा मंजूर झाल्याच जमा आहे. त्याचाही नारळ लवकर आचारसंहितेच्या अगोदर फुटला जाईल. आपल्या तरुण बांधवांसाठी आपण 21 लाख रुपयाची व्यायामशाळा दिली. बांधवांनो, विकास हा तुम्हाला समोर ठेवून केला पाहिजे. आम्ही विकासाची गंगा सर्वसामान्य माणसासाठी आणली. मोहोळ तालुक्यामध्ये तुम्ही पाहिलं, विधानसभेचा निकाल झाला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलं. ज्या वेळेला मोहोळ तालुका माझ्या ताब्यामध्ये आला त्यावेळी गेल्या महिन्यामध्ये निवडणुका झाल्या. तुम्ही पाहिलं असेल, प्रचंड मोठी ताकद राजन पाटलांनी लावली. परंतु मोहोळ नगरपालिकेमध्ये मी सांगाल तोच नगराध्यक्ष निवडून आला आणि मोहोळ शहर आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. 40 वर्षानंतर मोहोळ आपण काढून घेतलं. पहिले विधानसभा घेतली, नंतर मोहोळची नगरपालिका घेतली. बांधवांना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे. विकासाला कुठेही कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. उमेश दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आता बोलून गेले. बरंच काय तुमच्या उत्तरच्या नेत्यावरती बोलले. परंतु हे सुद्धा आता काय आमच्यासाठी फरक पडत नाही. विधानसभेला मला पाडायसाठी दिलीप माने आणि यशवंत माने जंग पिटाळत होते. मोहोळ तालुक्यानं 28,000चं मताधिक्य मला दिलं. उत्तर सोलापूरनं बरोबरी करून 450 मताचं मताधिक्य दिलं. आणि माझ्या पंढरपूरच्या 17 गावांनी बरोबरी करून 2000 मताचं मला मताधिक्य दिलं. म्हणजे एवढी सगळी ताकद उत्तरमध्ये
माझ्या विरोधात असताना सुद्धा काकासाहेब साठे असतील, संजय लंबे असतील, काकांचे सर्व कार्यकर्ते, उत्तर सोलापूरमधले या 24 गावातले, आकाश असल, शिवसेनेचे दोन्ही गट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळालं असेल तुम्हाला या मोह मतदारसंघात की दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होते. इकडे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना माझ्या परिसरात बरोबर होती, इकडे उद्धव साहेबांची शिवसेना माझ्या बरोबर प्रचारक होती. आणि ही किमिया मी करू शकलो त्याला कारण मी आयुष्यातली 35 वर्ष शिवसेनेत काढलो होते. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत पराभव झाला नाही पाहिजे. हा माझा पराभव नाही, शिवसेनेचा पराभव आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना प्रचंड ताकदीने उतरल्या. बांधवांनो, हेच उमेश दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते होते. स्वतःच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला, अजितदादाला सोडलं आणि माझ्या प्रचारात उतरले. मनोहरराव डोंगरे, विजयराज डोंगरे भारतीय जनता पक्षामध्ये होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवलं आणि या राजू खरेच्या प्रचाराला ओपन उतरले. मुन्नासाहेब महाडिक आज खासदार आहेत, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. पुळज मधला एवढा मोठा कारखाना भारतीय जनता पक्षाचे असताना सुद्धा आणि महायुतीमध्ये बरोबर असताना सुद्धा मुन्नासाहेबांची सगळी फौज या राजू खऱ्याच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरली. बांधवांना आम्ही काय दिलं सर? पंढरपुरातून परिचारकची फौज आपल्या बरोबर उतरली. ते तर भाजपमध्ये होते, डोंगरे परिवार भाजपमध्ये होता, मुन्नासाहेब भाजपमध्ये होते. परंतु सर्वसामान्य माणसाचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्ता कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला पाहिजे म्हणून सगळ्यांनी मला साथ दिली. बांधवांना आपल्याला विकास करायचा. विकासाच्या बाबतीमध्ये हा उत्तर सोलापूर तालुका मागे राहिला नाही पाहिजे, हे कळमन मागे राहिले नाही पाहिजे. ही भूमिका उद्या येणाऱ्या काळामध्ये माझी असेल. मी आमदार झाल्यानंतर 70-80 लाख रुपयाचा निधी दिला. आता 1 वर्ष कुठं झालेलं आहे? 4 वर्षाचा काळ आहे. या साईडला माझ्या बरोबर एकनाथ शिंदे साहेब आहेत, या बाजूला माझ्या बरोबर अजितदादा आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ताकद आज माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये विकासापाठवून आपण कुठंच कमी पडणार नाही. जे जे कळवण करायला लागल, जे जे आपण मागणी करचाल, ही आमदारकी तुमच्या कामाला आली पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला हा आमदार कुठेतरी उपयोगी पडला पाहिजे, त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे. ही भूमिका लक्षात ठेवा. मी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ठेवतो. मी मला सांगितलं तुम्हाला, यांच्याकडे कारखाने आहेत, त्यांच्याकडे सूतगिरणी आहेत, त्यांच्याकडे बँका आहेत, त्यांच्याकडे काय पंचायत समिती आहे, काय बाजार समिती आहेत, सगळं काय असून सुद्धा यांची दानत नाही. लक्षात ठेवा, गोरगरिबाला मदत करण्याची दानत नाही. पूर आला, 100 वर्षात मोहोळमध्ये पूर नव्हता असा पूर आला होता. 35-40 गावं पुराने वेढली होती. आणि हा आमदार राजू खरे उमेश पाटलांना बरोबर घेऊन, काही ठिकाणी विजयराज डोंगरेंना बरोबर घेऊन त्या 35-40 गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत भेटण्याचं काम करत होता. असा पूर कधी माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही. परंतु 75, 80, 85 वर्ष, 90 वर्ष असणारी ज्येष्ठ आपली मंडळी सांगत होती की आमच्या हयातीत आमदार साहेब असा पूर बघितला नाही. एकदम रुद्र रूप त्या पुराने घेतलं होतं. लांबुर्डीच्या ब्रिजला पाणी लागलं होतं. आता 1 तासाभरांनी लांबुर्डीचा पूल बदल
आणि सोलापूरची वाहतूक बंद होईल. काय अवस्था झाली असेल सांगा. आपण शेतकरी आहात. गाडी जात नव्हती तिथे ट्रॅक्टर मधनं गेलो. ट्रॅक्टर जात नव्हता तिथे दुसरी वाहनं वापरली. परंतु शेवटच्या माणसाला भेटायचं, त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं, त्याच्या अडचणी काय आहेत. शेतं वाहून गेलेली होती, जनावरांचे गोटे वाहून गेलेले होते, गायी वाहून गेलेल्या होत्या, पशुधन सगळं गेलेलं होतं. उभं पीक त्या शेतकऱ्याचं गेलं होतं. सोयाबीन असेल, मका असेल, त्याच्या बागा असतील, जे जे शेतात होतं ते सगळं वाहून गेलेलं होतं. आणि तो शेतकरी रडत होता. बांधवांनो, त्याही वेळेला प्रत्येक माणसाला 2 टायमाचं जेवण पोचलं पाहिजे या विचारानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झोपू देत नव्हतं. माझी बायको 10 ते 12 गावामध्ये संजय स्वतः त्या भागातल्या कार्यकर्त्याला घेऊन दिवसाला कमीत कमी 2,500-3,000 हजार लोकांना जेवण देण्याचं काम करत होते. नवरात्राचे दिवस होते, उपासाचे दिवस होते. त्या उपासाच्या ह्याच्यामध्ये माझ्या माता भगिनीला कुठंतरी फळं पोचली पाहिजे. केळी असेल, सफरचंद असेल, टॅम्पूच खरेदी करून त्या 10, 15, 20 गावामध्ये माझी पत्नी सगळ्या महिलांना तिथं उपासामध्ये ते फळं पोच करण्याचं काम करत होती. आणि पूर उसरूस तर म्हणलं त्या प्रत्येक परिवाराला 10 दिवसाचं राशन आपल्याकडनं पोच झालं पाहिजे. त्यांना 10 दिवसाचं राशन पोच करण्याचं काम माझी पत्नी करत होती. जनावरं जी राहिली होती त्यांना कडबा नाही, कुठूनही आणा. सोलापूर जिल्ह्यात कडबा नाही, औरंगाबादवरनं कडबा मागवा, जालन्यावरनं कडबा मागवा, पण तो माझ्या शेतकऱ्याला कडबा मिळाला पाहिजे. तो कडबा पोच करण्याचं काम करतो. तहसीलदार असेल, प्रांत असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्यांना सज्जड असा दम देत होतो की 100% पंचनामे शेतकऱ्याचे झाले पाहिजे. शासन ज्या वेळेला नुकसान भरपाई देईल त्यावेळी शेतकऱ्याला मिळेल, पण तो वंचित राहता कामा नये. तोंड बघून अजिबात पंचनामा करायचा नाही. ज्याचं शेत गेलं, ज्याचं घर गेलं, ज्याचं जनावर गेलं, त्याचा पंचनामा झालाच पाहिजे. ही भूमिका बांधवांना आपण त्यावेळी ठेवली. मोहोळ तालुक्यामध्ये 5 मंडळं गेली, पूरग्रस्त म्हणून शासनानं जाहीर केली. 4 मंडळं जाहीर केली नाहीत. मोहोळ तालुक्यामध्ये 9 मंडळं होती. हे पत्रकार बसलेले बघा, त्यांची गाव आहेत त्याच्यामध्ये मंडळ. पूर ओसरतो तोपर्यंत रातोरात मुंबई गाठली. उमेश दादाला म्हणलं बरोबर चला, राज्याची तिजोरी म्हणलं तुमच्याकडे आहे, अजितदादा पवार. का राजीव खरे स्वतःला थोडी मागतोय. त्या 4 मंडळाला उद्याच्या पूरग्रस्त म्हणून जाहीर केली तर कमीत कमी प्रत्येकाला शासनाची नुकसान भरपाई मिळेल. गुडघे इतकं पाणी होतं चारही मंडळामध्ये. म्हणजे 5 मंडळामध्ये पूर आलाय आणि त्या 4 मंडळामध्ये पाऊसच पडला नाही. असं कधी झालं होतं का? ही असली येडझवी सगळी यंत्रणा, ती कसली यंत्र लावली ती. म्हणजे वडाळ्यात पाऊस इतका पडलाय की अख्खं वडाळ्यात पाणी झालं आणि कळमळला पाऊस नाही. अशा चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट दिल्यानंतर मी मुंबईला गेलो. एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, अजितदादांना भेटलो. म्हणलं गुडघे इतकं पाणी आहे माझ्या 4 मंडळात. शेतकरी उभा संपलेला आहे म्हणलं. 2 वर्ष तर कमीत कमी उभारणार नाही म्हणलं. सारं पीक पाणी गेलेलं आहे म्हणलं. त्याचं वापसा यायला कमीत कमी 3 महिने लागतील म्हणलं शेताला. शासनाची नुकसान भरपाई म्हणून तुम्ही ही घोषित करा. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती दुसऱ्या दिवशी आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ती मोहोळची 4 मंडळं ताबडतोब मंजूर करा आणि 4ही मंडळं मंजूर केली. काल या पत्रकाराच्या गावाला कुरुलला कार्यक्रम होता.
तर तिथला शेतकरी सांगत होता की कुरुल गावाला कमीत कमी 10 कोटी रुपये मिळाले म्हणजे शासन नुकसान भरपाई. हे काम तुमच्या आमदाराचं. आपल्याला आपला शेतकरी असेल, ही तुम्ही बसलेली माणसं तुमच्या जीवनात कुठंतरी सुख आलं पाहिजे तर हा आमदार कामाचा, नाही तर आमदार काय कामाचा. बांधवांनो, तुम्ही कधी बी या. 288 आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत. 288 आमदारामध्ये हा एकमेव तुमचा आमदार आहे की गुराच्या गोट्यामध्ये झोपतोय. गुराच्या गोट्यात झोपतो. काकासाहेब साठे मला म्हणले, आमदार साहेब हे काय. म्हणलं काका ही काय म्हणजे जे आहे ते आहे. 15 एकर जमीन आहे म्हणलं, जी मी स्वकर्तृत्वानं कमवली. 50 वर्ष चालू आहे. 2 मुलीचा बाप आहे म्हणलं. गुंठाभर म्हणलं बापाची जमीन नव्हती. बापच टांगा चालवायचं, झोपडपट्टीत राहायचं. जमीन कुठलं घर कुठलं काय. आणि त्या 15 एकर मध्ये कधी आला माझ्याकडे एक लोक भेटण्यासाठी एक माझ्याकडे हॉल आहे पत्र्याचा, आणि दुसरा हॉल आहे माझ्याकडे 30-40 जित्रा पाहिजे. म्हशी आहेत, गाय आहे, आवड आहे. आणि त्या आवडीमुळं माझ्याकडे कुठला 100 कोटीचा बंगला नाही, 50 कोटीचा बंगला नाही, 200 कोटीचा बंगला नाही. या अनगरकर पाटील 100 कोटीच्या बंगल्यात राहतोय. हा 4 खोल्याचं घर. ती मी बायकोला मी सांगितलं बाबा माझी मी गोट्यात झोपतो. हा एसी नको, पंखा नको, काय नको. सरकारनं 2-2 पोलीस दिलेत बंदोबस्त. आता ह्यांना एवढी अडचण निर्माण झाली की चला आमदार गोट्यात झोपतोय. मग आपल्यासाठी एक खोली असावी. म्हणलं तुम्हाला जर खोली दिली तर रात्री आमचा कार्यक्रम व्हायचा म्हणलं. आम्ही अनगरकर पाटलाची 40 वर्षाची दादागिरी मोडून आमदार झालो म्हणलं. आणि तुम्हाला सरकारनं नेमले म्हणलं माझा बॉडीगार्ड म्हणजे माझं संरक्षण करण्यासाठी. तुम्हाला रायफली दिलेत, बंदुका दिल्यात, ह्या आमदारला काही झालं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला सरकारने नेमले. आता आमदार गोट्यात झोपतो म्हणलं तुम्हालाही गोट्यातच झोपावं लागलं. मग माझ्या बायकोला मी सांगितलं की माझ्यासाठी एक बाजू होता म्हणलं, आता म्हणलं 2 बाजू बनव. त्या बाजूवाल्याला बोलव, त्याला 2 बाजू बनव. मग आमदार म्हणून मी त्या गोट्यात झोपलो की माझ्या ह्या साईडला एक पोलीस बाजावर आणि ह्या साईडला एक पोलीस बाजावर. हा सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणारा आमदार आहे. 200 कोटीचा बंगला असू द्या, नाही तर 100 कोटीचा बंगला असू द्या, नाही तर किती मोठा बंगला असू द्या, ज्या वेळेला जीवनात तुम्ही जगाचा निरोप घेता काय होईल. दिलीप माने असं